मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आज 7वा दिवस आहे आणि आज त्यांनी सलाईन व पाणी घेतलेलं आहे। समाजाच्या आग्रहातील जे आहे ते त्यांनी आता उपचार घेणे सुरू केले आहे। मात्र त्यांची प्रकृती जी आहे ती आता खालवत चाललेली पाहायला मिळत आहे। मात्र प्रशासनाकडून त्यांना अद्यापही कोणताही चर्चा त्यांच्या सोबत करण्यात आलेली नाही। त्यामुळे जर बघितलं तर मनोज जरांगे पाटील यांचे कुटुंब देखील आता चिंतेत आपल्याला सापडत आहे। माझ्यासोबत बोलण्यासाठी त्यांची पत्नी देखील आहेत। आता काय सांगाल, पाटलाची तब्येत सध्या खालवत जात आहे, काय सांगाल? सरकारने जर कालच अंमलबजावणी केली असती, एक दिवसाचं अधिवेशन घेऊन त्यांनी जर लवकरात लवकर अंमलबजावणी केली असती तर नक्कीच त्यांची तब्येत ठीक झाली असती आणि त्यांनी उपचार घेतला असता। परंतु हे सरकार इतकं निर्दयी असं कळायला लागलं आता तरी। ते येत नाहीत, काही बोलत नाहीत, काही नाही, आणि ते असं काहीच बोलत नाहीत। आता ह्या सरकारला बोलणे इतके शब्द सुद्धा राहिले नाही, इतकं नालायक सरकार आहे। मात्र आज मुख्यमंत्र्यांनी पत्रकार परिषद घेतली आणि 20 तारखेला विशेष अधिवेशन देखील बोलवलेलं आहे। 15 तारखेला बोलवायला का त्यांना नांगर हाणायला जायचं होतं काय? तिकडे त्यांचे शेत पडले होते, तसे घेतला असतं तर त्यांची तब्येत नीट राहिली असती। छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेतली साहेब तुम्ही, पण आणखीन अंमलबजावणी केली नाही। त्यासाठी तुमची शपथ ती पूर्ण झालेली नाही। काय सांगशील, तुझ्या पप्पाची तब्येत सध्या खराब होत चाललेली आहे, आता कुठेतरी त्यांनी ट्रीटमेंट चालू केलेली आहे, काय वाटतं तुला? आनंद झाला की पप्पांनी म्हणजे उपचार घ्यायला सुरुवात केली आहे, परंतु पप्पांनी उपोषण आणखी सोडलेलं नाहीये। तर सरकारने लवकरात लवकर याची दखल ही घ्यावी की त्यांनी फक्त उपचार सुरू केलेत, उपोषण सोडलेलं नाहीये। 20 तारखेला अधिवेशन घेण्याआधी जर का आता 15लाच तुम्ही अधिवेशन घेतलं असतं तर तुमच्यासाठी पण खूप चांगलं झालं असतं। तसंच बघितलं तर पाटला तब्येतीबरोबर जर बघितलं तुमच्या मुलांचीही तब्येती सध्या खालावत आहे, कारण पाटील एकीकडे उपोषण करत आहे, मुलं घरी अन्न पाणी खात नाही, त्यावरती काय सांग? ते तिकडं पाणी अन्न काही घेत नाही तर लेकरांना त्यांची काळजी लागते, साहजिकच आहे, बाप आहे त्यांचा, त्यासाठी लेकरांना त्यांची काळजी लागते। लेकरं जेवत सुद्धा नाही। सरकारला मी एकनाथ शिंदे साहेबांना हात जोडून विनंती करते, तुम्ही तुमच्या मुलाच्या ठिकाणी माझे मुलं बघू शकाल का? तुम्ही इतकं निर्दय कसं वागू शकाल? माझे लेकर आज जेवत नाहीत का? तर त्यांचे वडील तिकडे उपाशी आहेत म्हणून। साहेबांना एकच विनंती करते, तुम्ही लवकरात लवकर अंमलबजावणी करा। मागील 7 महिन्यापासून तुमचे पप्पा हे घरी आले नाही, फक्त 2च दिवस तुमच्या इथे येऊन गेले, काय सांगशील? हो, पप्पा 2 दिवस आले, पण 2 दिवसामधले ते 2 तास पण घरी नव्हते, कारण पप्पांनी सांगितलं होतं मी 2 दिवसाचा पाहुणा आहे, कारण माझ्या समाजाची आणखी थोडीशी लढाई बाकी राहिलेली आहे। त्यांनी अधिसूचना काढली, मुंबईत पप्पा गेले, अधिसूचना घेऊनच वापस आले, पण आता राहिलंय तर ती कायद्याची अंमलबजावणी करायची, तर सरकारने तेवढी लवकरात लवकर करावी। आणि 2 दिवसाचा पाहुणा नसून मी काही म्हणजे मी डायरेक्ट घरीच आलोय असं तरी पप्पांनी म्हणावं, मी तुमचा वडील म्हणून घरी आलोय असं आम्हाला पप्पा घरी येताना ऐकायला यावं, एवढी सरकारला विनंती। नक्की जर बघितलं सध्या हे कुटुंब आहे मनोज जरांगे पाटील यांचं, आता सरकारने लवकरात लवकर जे सगळ्या सोयरीचा आदेश काढण्यात आलेला आहे तो कायद्यात पारित करून मनोज जरांगे पाटील यांना उपोषण सोडण्याचे यावे अशी मागणी आता जी आहे ती त्यांच्या कुटुंबाच्या वतीने करण्यात येत आहे। आणि जे वडील त्यांचे मुलं आहे त्यांच्या वडिलांनी आता अर्थात करण्यात आहे की आमच्या वडिलांनी आता पाहुणा म्हणून नाही तर वडील म्हणून घरी यावे अशी देखील विनवणी जी आहे तिथे आता मनोज जरांगे पाटील यांच्या मुलीने केली आहे। सराटी अंतरवालीहून विजय चिडे, जय महाराष्ट्र।